नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेव्हलप स्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्सची ओळख आणि त्यासोबतच क्रियापद, त्यांचे प्रकार व रूपे याबद्दल सविस्तर माहिती अभ्यासली। आज आपण काळाचे तीन मुख्य प्रकार प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स पैकी पहिला प्रकार म्हणजेच प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, या काळातील चार उपप्रकारापैकी पहिला उपप्रकार म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ याबद्दल सविस्तर अभ्यास करणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। चला तर सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ। सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ। बघा व्याख्या कशी दिली आहे याची। ज्या क्रिया रीत, सवय, सतत नित्य नियमाने घडतात अशा क्रियांच्या काळाला साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स असे म्हणतात। म्हणजेच ज्या क्रिया सतत वारंवार घडत असतील, सवयीनुसार घडत असतील, एखादी रीत दाखवण्यासाठी घडत असतील तर अशा क्रियांच्या काळाला साधा वर्तमान काळ असे म्हणतात। थोडक्यात वर्तमान काळामध्ये रीत, सवय किंवा नित्य घडणाऱ्या गोष्टी यांचे वर्णन करण्यासाठी ज्या काळाचा वापर करतात त्यालाच सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ असे म्हणतात। आता वारंवार घडणाऱ्या क्रिया कशा आहेत, एखादी रीत दाखवण्यासाठीच्या क्रिया कशा आहेत, एखादी सवय दाखवण्यासाठीच्या क्रिया कशा आहेत, ह्या आपण पुढे पाहणार आहोत। उदाहरणार्थ बघा एक्झाम्पल्स दिलेले आहे इथे। पहिलं दिलं आहे आय गेट अप एव्हरी मॉर्निंग, दुसरं दिलं आहे वी गेट अप एव्हरी मॉर्निंग, तिसरं दिलं आहे यू गेट अप एव्हरी मॉर्निंग, चौथं दिलं आहे ही गेट्स अप एव्हरी मॉर्निंग, पाचवं दिलं आहे सी गेट्स अप एव्हरी मॉर्निंग, सहावं दिलं आहे इट, इटचा अर्थ इथे चाइल्ड, एखादं लहान मूल, गेट्स अप एव्हरी मॉर्निंग अँड दे गेट अप एव्हरी मॉर्निंग। या सातही उदाहरणांचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या असं लक्षात येतं की जेव्हा वाक्यात करता ही, शी, इट आहे तेव्हा क्रियापदाच्या मूळ रूपाला म्हणजेच V1 ला एस हा प्रत्यय लागलेला आहे। इथे सुद्धा एस प्रत्यय लागलेला आहे आणि इथे सुद्धा एस प्रत्यय लागलेला आपल्याला पाहायला मिळतो। इतर ठिकाणी मात्र कुठेही बदल घडत नाही। म्हणजे वरील वाक्यात पहिलं वाक्य जर आपण पाहिलं तर पहिल्या वाक्यात करता आय गेट V1 आणि एव्हरी मॉर्निंग ऑब्जेक्ट आहे। इथे तसंच वी सब्जेक्ट, गेट V1 आणि पुढचं जे वाक्य आहे हे ऑब्जेक्ट आहे। इथे सुद्धा यू सब्जेक्ट, गेट V1 आणि पुढचं जे वाक्य दिलं आहे ते ऑब्जेक्ट आहे। यानुसार जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना कशी राहील, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट। या रचनेचा आपण पुढे अभ्यास करणारच आहोत। तत्पूर्वी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की साध्या वर्तमान काळातील वाक्य जर असेल आणि त्या वाक्याचा कर्ता ही, शी, इट यापैकी जर असेल तर क्रियापदाच्या मूळ रूपाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो। यासाठी पुढील माहिती आपण अभ्यासूयात। बघा इथे काही रूल्स दिलेले आहेत, लक्षात ठेवा। पहिला आहे साध्या वर्तमान काळातील वाक्याची सुरुवात नेहमी कशाने होते, कर्त्याने होते, म्हणजे सब्जेक्टने या साध्या वर्तमान काळातील वाक्याची सुरुवात होते। त्यानंतर दुसरा रूल आहे कर्त्यानंतर क्रियापदाचे मूळ रूप म्हणजेच V1 येते। कर्त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप म्हणजेच आपल्याला इथे V1 लक्षात घेता येते। त्यानंतर याची रचना बघा कशी दिली आहे। वाक्यात पहिल्यांदा सब्जेक्ट असतो, त्यानंतर वर्ब फॉर्म 1 असतो म्हणजे V1 आणि ऑब्जेक्ट असतो। यालाच आपल्याला शॉर्टकटमध्ये या पद्धतीने लिहिता येतं, एस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट। आता इथे आपल्याला एक नियम महत्त्वाचा लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे असा की जर वर्तमान काळात कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजेच थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर क्रियापदाच्या मूळ रूपाला म्हणजेच कशाला, V1 ला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो। वर्तमान काळातच हा नियम लागू पडतो हे आपण लक्षात घ्यायचं आहे। इथे आपल्याला अधिक हा नियम जो आहे हा अधिक सोपा करता येतो। V1 ला एस किंवा ईएस कसा लागतो ते आपल्याला पाहायचं आहे। बघा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट कुठले कुठले आहेत
ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन. सिंग्युलर नाउन म्हणजे काय? एखादं नाम. मग ते कॉमन नाउन असू शकतं, मग ते प्रॉपर नाउन असू शकतं, किंवा कुठलेही जे नामाचे प्रकार आहेत त्यापैकी कुठलाही प्रकार तो असू शकतो. उदाहरणार्थ श्याम, द गर्ल, अशा प्रकारचं सिंग्युलर कुठलंही नाउन ते असू शकतं. बघा, जेव्हा वाक्यात करता आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन असेल, अनेक वचनी नाम असेल, तर अशा वेळेला क्रियापदाच्या मूळ रूपाला कुठलाही प्रत्यय लागत नाही, हे आपल्याला लक्षात घेता येईल. पण जेव्हा वाक्यात करता ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाउन येतो, सिंग्युलर नाउन मध्ये श्याम, सीता, बर्ड अशा प्रकारचं कुठलंही येत असेल, तर यापैकी एक करता असताना इथे V1 प्लस यस किंवा इयस यापैकी एक प्रत्यय लागतो. आता यस कधी वापरायचा, इयस कधी वापरायचा हे थोडंसं लक्षात आपल्याला घेता येईल की जेव्हा क्रियापदाचं पहिलं रूप असेल त्या क्रियापदाच्या शेवटी यस किंवा यस एच किंवा सी एच किंवा एक्स किंवा ओ किंवा झेड यापैकी असेल तर तिथे इयस वापरावा लागतो, इतर ठिकाणी इयस लागतोय. तर हे थोडंसं आपल्याला लॉजिकच्या अनुषंगाने लक्षात घ्यायचं आहे. परंतु इथे हा पार्ट फार महत्त्वाचा आहे की इथे वाक्यात करता ही, सी, इट किंवा सिंग्युलर नाउन, उदाहरणार्थ श्याम, सीता, बर्ड अशा प्रकारचं कुठलंही असलं, द ॲनिमल वगैरे असं कुठलंही असलं तरीही क्रियापदाच्या मूळ रूपाला यस इयस लागतो. आणि म्हणून इथे रचना कशी होते? सब्जेक्ट प्लस V1 प्लस यस किंवा इयस प्लस ऑब्जेक्ट अशी रचना आपल्याला इथे पाहायला मिळते. आता साध्या वर्तमान काळामध्ये करता एक वचनी असेल किंवा अनेक वचनी असेल तर बदल आपल्याला इथे पण लक्षात घेता येतात. बघा, जेव्हा वाक्यात करता एक वचनी असतो, आय किंवा यू किंवा ही किंवा शी किंवा इट, तेव्हा कसे कसे बदल घडतात बघा. आय असेल तर कुठलाही बदल होत नाही, यू असेल तर कुठला बदल होत नाही, पण ही असेल तर इथे राईटला यस हा प्रत्यय लागतोय. त्यानंतर सी करता असेल तर तिथे सुद्धा क्रियापदाच्या पहिल्या रूपाला एस हा प्रत्यय जोडला आहे. त्यानंतर इट असेल तर इथे देखील क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस प्रत्यय जोडला आहे. त्यानंतर वी, यू आणि दे यामध्ये कुठेही आपल्याला क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस किंवा यस लागलेला पाहायला मिळत नाही. परंतु इथे हे 3 असे कर्ते आहेत की ज्यांना थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? थर्ड पर्सन सिंग्युलर, तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते असे म्हटले जातात. ह्या कर्त्यांसमोर नेहमी साध्या वर्तमान काळात क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस किंवा इयस प्रत्यय लागतो. हे आपल्याला इथे प्रकर्षाने लक्षात ठेवायचं आहे. उदाहरणार्थ आता बघा, इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. कृष्णा राईट्स ए लेटर, इथे यस लागलाय कारण कृष्णा हे काय थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन आहे. त्याच्यानंतर श्रेया सिंग्स ए सॉन्ग, इथे सुद्धा श्रेया हे सिंग्युलर नाउन आहे आणि म्हणून सिंगला एस प्रत्यय जोडलेला आहे. त्यानंतर आय ईट ए मँगो, इथे आय हा फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे म्हणून इथे कुठेच यस यस लागलेला नाही आहे. दे वर्क इन द फार्म, इथे वर्कला सुद्धा यस यस नाही आहे कारण दे हा काय प्लुरल आहे, अनेक वचनी करता आहे. आता आपल्याला साध्या वर्तमान काळाचे उपयोग इथे लक्षात घ्यायचे आहे. युजेस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. पहिला वापर आहे बघा, जी क्रिया नियमितपणे घडते, सरावाची असते, तसेच जी क्रिया काही ठराविक कालावधीनंतर नियमित घडते अशा सातत्य दर्शविणाऱ्या क्रिया साध्या वर्तमान काळात सांगितल्या जातात. या काळासाठी खालील प्रकारच्या शब्दांचा वापर केला जातो. बघा, वारंवार सतत घडणाऱ्या क्रिया आपण व्याख्या करतानाच सांगितलं होतं की ज्या क्रिया नियमित सरावाने वारंवार ठराविक कालावधीनंतर पुन्हा नियमितपणे घडायला लागते त्यांना आपण साध्या वर्तमान काळात सांगतो. तेव्हा ह्या क्रिया साध्या वर्तमान काळात सांगत असताना आपल्याला काही फ्रेजेसचा किंवा शब्दांचा वापर करावा लागतो. कालदर्शक शब्दांचा आपल्याला वापर करावा लागतो. ते खालील प्रमाणे बघा, ॲडव्हर्ब्स, या शब्दांना ॲडव्हर्ब्स म्हणतात किंवा ॲडव्हर्बियल फ्रेजेस असं म्हटलं जातं. यामध्ये बघा शब्द कुठले कुठले येतात? जनरली, युजली, डेली, वीकली, मंथली, ऑलवेज, नेव्हर, समटाइम्स, ऑफन, ऑकेजनली, सेल्डम, एव्हरी डे, एव्हरी मॉर्निंग, एव्हरी आफ्टरनून, एव्हरी इव्हिनिंग,
एव्हरी वीक, एव्हरी मंथ, एव्हरी इयर अशा प्रकारच्या शब्दांचा वापर साध्या वर्तमान काळात केला जातो. बघा, काही एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत. राम युजली ड्रिंक्स कॉफी. इथे युजली हा काय ॲडव्हर्ब आहे, जो इथे ड्रिंकला यस लागताना आपल्याला दिसतोय, कारण इथे करता राम आहे. त्यानंतर दुसरा एक्झाम्पल आहे सीता गोज टू टेम्पल एव्हरी डे. एव्हरी डे इथे हा शब्द आलेला आहे. त्यानंतर सी जनरली रीड्स नॉवल. जनरली सामान्यपणे इथे सुद्धा ॲडव्हर्ब वापरलेला आहे. रमेश गोज टू मार्केट वन्स ए वीक. वन्स ए वीक ही ॲडव्हर्बियल फ्रेज आहे. त्याच्यानंतर सतीश रीड्स द टाइम्स ऑफ इंडिया डेली. डेली इथे पुन्हा ॲडव्हर्ब दिसतोय, इथे ॲडव्हर्बियल फ्रेज दिसते. त्यानंतर इथे सुद्धा ॲडव्हर्ब दिसतोय, इथे सुद्धा ॲडव्हर्ब दिसतोय. त्यानंतर आय विजिट माय टाउन एव्हरी वीकेंड. इथे सुद्धा ॲडव्हर्बियल फ्रेज दिसत आहे. त्यानंतर श्याम, श्यामचं स्पेलिंग इथे थोडंसं मिसस्पेल झालं. श्याम ऑकेजनली विजिट्स हिज अंकल. ऑकेजनली इथे सुद्धा ॲडव्हर्ब आपल्याला पाहायला मिळतो. गणेश नेव्हर कम्स हिअर. अशा प्रकारच्या शब्दांचा वापर आपल्याला इथे साधा वर्तमान काळ दर्शवण्यासाठी करता येतो. त्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्सचा दुसरा उपयोग आहे बघा, शाश्वत सत्य, ज्याला त्रिकालबाधित सत्य म्हटलं जातं, युनिव्हर्सल ट्रूथ दर्शवणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या सांगण्यासाठी आपल्याला साध्या वर्तमान काळाचा उपयोग करता येतो. सामान्य सत्य घटना सांगण्यासाठी सुद्धा साध्या वर्तमान काळाचा वापर करतात. आता त्रिकालबाधित सत्य कोणतं? त्रिकालबाधित सत्य म्हणजे नेमकं काय, ज्याला युनिव्हर्सल ट्रूथ म्हटलं जातं. आता युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे अशा गोष्टी की ज्या तीनही काळामध्ये सत्य ठरतात. सदैव काय खरे होते, काय खरे आहे किंवा काय खरे असण्याची शक्यता आहे हे सांगणाऱ्या जे विधानं आहेत त्यांना त्रिकालबाधित सत्य सांगणारे विधाने असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळते आणि हे सत्य आहे. तुम्ही कधीही पहा, आजही आपण हे तपासून पाहिलं तरी आपल्याला सत्य ठरेल. भूतकाळात तुम्ही तपासून पाहिलं असेल तेही सत्य ठरलेलं होतं आणि भविष्यातही तुम्हाला कधीही हे सत्य पडताळून पाहायचं असेल तर आपल्याला हे सत्य पडताळून पाहता येईल. दुसरं वाक्य आहे द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेकडून उगवतो, म्हणजे पूर्व दिशेलाच तो उगवतो, दुसऱ्या कुठल्याही दिशेला तो उगवत नाही. आणि हे सुद्धा त्रिकालबाधित सत्य आहे. तेव्हा आपल्याला हे सगळं सांगत असताना अशा प्रकारची विधाने हे साध्या वर्तमान काळातच सांगता येतात. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे टाइम अँड टाईड वेट्स फॉर नो मॅन. टाइम आणि टाईड हे कुणासाठीच थांबत नाही. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे मॅन इज मॉर्टल. माणूस हा मॉर्टल आहे, मरते आहे. कधी ना कधी व्यक्तीला मृत्यू येतोच. त्यानंतर आहे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकता हेच सर्वोत्तम धोरण आहे. त्यानंतर फॅमिलियारिटी ब्रीड्स कंटेम्प्ट. त्यानंतर पुढचं दिलं आहे साऊंड ट्रॅव्हल्स ॲट 334 मिलीसेकंड. आवाजाचा जो वेग आहे तो इथे दिलेला आहे. त्यानंतर द अर्थ मूव्स राऊंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल दिलं आहे 2 and 2 मेक्स और मेक 4. 2 आणि 2 पासून 4 बनतात. आणि हे तिथे मेक आणि मेक्स हे दोन्हीही इथे बरोबर आहेत, म्हणजे या दोन्ही वर्ब फॉर्मचा वापर योग्य आहे. 2 and 2 म्हणजे इथे दोनही होऊ शकतात, तेव्हा इथे आपण मेक वापरू शकतो. आणि 2 and 2 हे एक कन्सेप्ट होऊ शकते आणि म्हणून इथे आपण मेक्सचा वापर देखील करू शकतो. अशा प्रकारे त्रिकालबाधित सत्य सांगणाऱ्या वाक्यांना आपण साध्या वर्तमान काळात सांगतो किंवा सांगितलं जातं. त्यानंतर साध्या वर्तमान काळाचा तिसरा उपयोग आहे बघा, एम, इज, आर, डू, डज, हॅव, हॅज ही क्रियापदे मूळ क्रियापद म्हणून जर वाक्यात वापरली जात असतील तर ती साध्या वर्तमान काळात सांगितली जातात किंवा वापरली जातात. परंतु ती वाक्यामध्ये एकटी स्वतंत्र असणं गरजेचे असते. व क्रियापदे जर मुख्य क्रियापदाबरोबर आली, ही क्रियापदे जर मुख्य क्रियापदावर आली तर ती सहाय्यकारी क्रियापदे म्हणून काम करतात. तेव्हा एम, इज, आर, डू, डज, हॅव, हॅज ही क्रियापदे वाक्यात स्वतंत्र आली पाहिजे, तेव्हाच ती साध्या वर्तमान काळात सांगितली जातात. उदाहरणार्थ, आय एम ए डॉक्टर, यू आर ए गुड गर्ल.
I am a teacher of English. He is my bosom friend. I do my work. He does his homework regularly. I have a bungalow. She has a nice farmhouse. अशा प्रकारे इथे हॅव आणि हॅज हे जे आहे हे आपली मालकी दाखवते की माझ्याकडे बंगला आहे किंवा माझ्याकडे छान फार्म हाऊस आहे, ही आपली मालकी दाखवते आणि म्हणून हॅव हॅजचा वापर मालकी दाखवण्यासाठी होतो. तसेच इथे डज, डू, इज, एम, आर, एम आणि हॅव, हॅज हे जे वापरलेले आहेत हे सर्व वाक्ये सिंपल प्रेझेंट टेन्स दर्शवितात. म्हणजे साध्या वर्तमान काळात या सर्व सहाय्यकारी क्रियापदांचा वापर मुख्य क्रियापद म्हणून होत असेल तर ते वाक्य साध्या वर्तमान काळात असते, हे आपल्याला इथे लक्षात घेता येतं. त्यानंतर साध्या वर्तमान काळाचा चौथा उपयोग आहे, जर उद्गारवाचक वाक्याची सुरुवात हिअर किंवा देअर अशा स्थलदर्शक शब्दांनी झालेली असेल तर अशा वाक्यात साधा वर्तमान काळाचा वापर केला जातो. आता उद्गारवाचक वाक्यामध्ये हिअर आणि देअर असे स्थलदर्शक शब्द जर असतील तर साधा वर्तमान काळ कसा त्या वाक्यात असतो हे आपल्याला इथे उदाहरणाच्या द्वारे पाहता येईल. बघा, उदाहरणार्थ हिअर कम्स द हिरो, त्यानंतर हिअर गोज द ब्राईड ग्रूम, देअर गोज द बस, हिअर कम्स द प्राईम मिनिस्टर, हिअर गोज द चॅम्पियन, हिअर दे कम, देअर ही ब्लोज, हिअर कम्स मिस्टर पवार. अशा प्रकारे हिअर आणि देअरने सुरू होणारे जे उद्गारवाचक वाक्य असतात यामध्ये साध्या वर्तमान काळाचा वापर करतात. त्यानंतर साध्या वर्तमान काळाचा पाचवा उपयोग आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. आज्ञार्थी वाक्यामध्ये देखील नेहमी साध्या वर्तमान काळ दिलेला असतो. म्हणजे आज्ञार्थी वाक्य हे नेहमी साध्या वर्तमान काळातच असते. आता आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय हे पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या वाक्यात आज्ञा, विनंती, आदेश, हुकूम, सल्ला, उपदेश इत्यादी भाव प्रकट केलेले असतात अशा वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. आता आज्ञार्थी वाक्याची सुरुवात नेहमी क्रियापदाच्या पहिल्या रूपाने होत असते आणि आज्ञार्थी वाक्याची रचना V1 प्लस ऑब्जेक्ट अशीच आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा आज्ञार्थी वाक्य हे नेहमी साध्या वर्तमान काळात असते हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. उदाहरणार्थ बघा इथे कम हिअर, दुसरं एक्झाम्पल आहे डोंट कम हिअर आणि तिसरं एक्झाम्पल आहे हेल्प मी प्लीज. आता इथे कम हिअर मध्ये कम V1 आहे आणि हिअर ऑब्जेक्ट आहे. याच वाक्याला निगेटिव्ह करताना फक्त डोंट जोडावा लागतो, तेव्हा कम V1 आणि हिअर ऑब्जेक्ट अशा प्रकारचं इथे रचना पाहायला मिळते. पुढचं वाक्य आहे हेल्प मी प्लीज. हेल्प हा V1 आहे, मी हा ऑब्जेक्ट आहे आणि प्लीज हे विनंतीदर्शक शब्द इथे वापरण्यात आलेले आहे. त्यानंतर साध्या वर्तमान काळाचा सहावा उपयोग म्हणजे इफ ने सुरू होणाऱ्या अटदर्शक वाक्यात. अटदर्शक वाक्य म्हणजे कंडिशनल क्लॉज ज्याला म्हटलं जातं की एखादं वाक्य मुख्य वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे उपवाक्य वापरलं जातं त्यामध्ये अट दिलेली असते. उदाहरणार्थ जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर खूप चांगला रिझल्ट मिळेल अशा प्रकारे, किंवा जर तुम्ही खूप परिश्रम केले तर तुम्हाला यश मिळेल. जर तरची भाषा आपल्याला या वाक्यात पाहायला मिळते आणि अशा वाक्यांना कंडिशनल सेंटेन्स असं म्हटलं जातं आणि अशा वाक्यामध्ये सुद्धा साध्या वर्तमान काळाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ इफ आय गो टू मार्केट आय शॅल परचेस ए नंबर ऑफ थिंग्स. इथे आय हा सब्जेक्ट आहे, गो V1 आहे आणि टू मार्केट हा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे इथे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स पाहायला मिळतो. दुसरं एक्झाम्पल आहे इफ यू स्टडी हार्ड यू सब्जेक्ट स्टडी V1 हार्ड ऑब्जेक्ट, तर यू विल गेट गुड मार्क्स. की जर तू खूप चांगला अभ्यास केला तर तुला खूप चांगले मार्क्स मिळतील. तिसरं एक्झाम्पल आहे इफ यू कम टू स्कूल, जर तू शाळेला आला तर आय शॅल शो यू द मॅप ऑफ द वर्ल्ड, जगाचा मॅप मी तुला दाखवेल. त्यानंतर पुढचा एक्झाम्पल आहे इफ यू गो टू कॉलेज यू विल बी वाईज. जर तू कॉलेजला गेला तर तू इथे हुशार होशील. वाईजचा अर्थ इथे हुशार किंवा बुद्धिमान. इथे यू सब्जेक्ट आहे, गो V1 आहे आणि टू कॉलेज ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच इथे प्रत्येक वाक्यात सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे इफ यू ईट टू मच यू विल स्पॉइल युअर हेल्थ. जर तू खूप सारं खाल्लं तर तुझी तब्येत बिघडेल. अशा प्रकारे अटदर्शक वाक्यात आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करता येतो. त्यानंतर
पुढचा उपयोग आहे मिश्र वाक्यामध्ये. मिश्र वाक्य म्हणजे काय? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. बघा, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे वाक्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, जे त्या वाक्यातील क्रियेच्या स्वरूपानुसार असतात. आता मिश्र वाक्य म्हणजे दोन उपवाक्ये जे as soon as, by the time, until, after, when, if, till, unless, before, even if, in case इत्यादी कालदर्शक शब्दांनी जोडलेले असतात, तेव्हा त्या वाक्याला मिश्र वाक्य म्हटलं जातं. आणि हे वाक्य नेहमी गौण वाक्यामध्ये म्हणजेच काय, सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये दिलेली असतात. तेव्हा या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये नेहमी साधा वर्तमान काळ वापरला जातो. उदाहरणार्थ, वी शॅल वेट. टिल हे इथे कंजक्शन आहे. सी अराइव्ज इथे सब्जेक्ट प्लस V1 आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा एक्झाम्पल आहे, वी शॅल गो देअर इवन इफ इट रेन्स. इथे इफ हे कंजक्शन आहे आणि इट हा सब्जेक्ट आहे, रेन्स V1 आहे. त्यानंतर आय शॅल गिव्ह हर ए गिफ्ट वेन. इथे वेन जे आहे हे कंजक्शन आहे. सी कम्स इथे सब्जेक्ट प्लस V1 आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर ॲज सून ॲज माय फ्रेंड अराइव्स यू कॅन लिव्ह. इथे लिव्ह V1 दिसतोय आपल्याला आणि यू सब्जेक्ट पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, लेट्स वेट अंटिल माय अंकल कम्स. अंकल कम्स इथे सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला पाहायला मिळतो आणि अंटिल हे कंजक्शन इथे वापरलेलं आहे. ही विल व्हिजिट यू इन द कॉलेज ॲज सून ॲज. ॲज सून ॲज हे सुद्धा इथे कंजक्शन आहे. ही गेट्स युअर मेसेज. गेट्स V1 आहे, ही सब्जेक्ट आहे आणि युअर मेसेज हा ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर पुढचं, पॉलिश माय शूज. टिल. टिल हे पुन्हा कंजक्शन आहे. दे शाईन इथे सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला पाहायला मिळतो. पुढचं एक्झाम्पल आहे, आय शॅल वेट टिल. टिल पुन्हा कंजक्शन आलेलं आहे. यू फिनिश युअर वर्क. यू सब्जेक्ट आहे, फिनिश V1 आहे आणि युअर वर्क हे ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे, वी शॅल गेट वेट इफ इट रेन्स. इट सब्जेक्ट आहे, रेन्स V1 आहे आणि इफ हे इथे कंजक्शन आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे, सी शॅल गेट लॉस्ट इफ इट गेट्स डार्कर. इथे इट सब्जेक्ट, गेट्स V1 आणि डार्कर ऑब्जेक्ट आहे आणि इफने वाक्य पुन्हा जोडलेलं आहे. म्हणजे इथे हे सगळे मिश्र वाक्य आहे असं आपल्याला लक्षात घेता येतं. त्यानंतर पुढचा सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज आहे. बघा 8वा, सिंपल प्रेझेंट टेन्स इज यूज टू एक्सप्रेस फॅक्ट. वस्तुस्थिती व्यक्त करण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. दॅट एक्झिस्ट ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. जे बोलताना जी वस्तुस्थिती आहे ते सांगण्यासाठी, किंवा अँड फॉर प्लॅन ऍक्शन इन फ्युचर. आणि भविष्यातील एखादी ऍक्शन जर आपण प्लॅन केली असेल तर ती सांगण्यासाठी सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतात. बघा व्याख्या कशी दिली आहे. प्रत्यक्ष बोलत असताना वस्तुस्थिती दर्शविण्यासाठी साधा वर्तमान काळाचा वापर केला जातो व नजीकच्या भविष्यकाळात घडणाऱ्या पूर्वनियोजित क्रियेचे वर्णन करण्यासाठी देखील साध्या वर्तमान काळ वापरला जातो. उदाहरणार्थ, शुगर कॉस्ट 32 किलो. की साखरेची किंमत किती आहे? 32 रुपये प्रति किलो एवढी साखरेची किंमत आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे, द कॉलेज एक्झामिनेशन्स बिगिन इन एप्रिल. इथे बिगिन V1 आहे, इन एप्रिल ऑब्जेक्ट आहे आणि द कॉलेज एक्झामिनेशन सब्जेक्ट आहे. आय लिव्ह फॉर बॉम्बे टुमारो. मी उद्याला बॉम्बेला जातो. म्हणजेच लिव्ह इथे V1 दिसतोय, इकडे पुढचा ऑब्जेक्ट आहे आणि इथे सब्जेक्ट आहे. त्यानंतर आय रिटर्न टू पुणे नेक्स्ट मंडे. आणि मी पुढच्या सोमवारला पुण्याला परत येतो. असं इथे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे, द ट्रेन लिव्हज ॲट 6 o'clock. गाडी 6 वाजता निघते. आणखी 6 वाजायचे आहे पण ते कधीतरी वाजतील आणि कधीतरी ट्रेन निघते असं आपल्याला इथे सांगायचं आहे. म्हणजे इथे V1, इथे ऑब्जेक्ट आणि इथे सब्जेक्ट पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा एक्झाम्पल आहे, अवर कॉलेज रिओपन्स ऑन मंडे. आमचं कॉलेज म्हणजे सब्जेक्ट, रिओपन्स पुन्हा उघडते म्हणजे V1, ऑन मंडे ऑब्जेक्ट. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे, द चीफ मिनिस्टर सब्जेक्ट, रिटर्न्स V1 आणि नेक्स्ट सॅटर्डे ऑब्जेक्ट. अशा प्रकारे ज्या गोष्टी वस्तुस्थिती सांगताना आपण वापरतो त्या सगळ्या सर्व साध्या वर्तमान काळात वापरल्या जातात. तसेच भविष्यातील एखादं नियोजन आपलं असेल तर ते सुद्धा आपल्याला साध्या वर्तमान काळात सांगता येतं. त्यानंतर शेवटचा उपयोग आहे नंबर 9, इन ब्रॉडकास्टिंग
अँड कॉमेंट्रीज ऑन स्पोर्टिंग इव्हेंट्स, की जे काही स्पोर्ट्सच्या मॅचेस वगैरे असतात, क्रिकेट मॅच वगैरे आहे, तर याचं जे कॉमेंट्री वगैरे होते तिथे देखील साध्या वर्तमान काळाचा उपयोग केला जातो. बघा, खेळांच्या सामन्याचे निवेदन करताना साधा वर्तमान काळ वापरला जातो. एक्झाम्पल, पिले डिफेंड्स हिमसेल्फ, passes the ball, gets it and makes a goal. या प्रत्येक ठिकाणी डिफेंड्स V1 आहे, passes V1 आहे, गेट्स V1 आहे आणि मेक्स V1 आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं एक्झाम्पल आहे, सचिन कम्स ऑन पिच. इथे कम्स V1 आहे, जेव्हा त्याची पिचवर येण्याची तयारी असेल किंवा पिचवर तो येत असेल तेव्हा. आता इथे सचिनच्या ऐवजी आपण दुसऱ्या एखाद्या क्रिकेट प्लेअरचं नाव घेऊ शकतो, जसं विराट कम्स ऑन स्टेज. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे, ही स्टँड्स प्रॉपरली, हिट्स द बॉल अँड इट इज एक्सलंट सिक्स. इथे सुद्धा स्टँड्स V1, हिट्स V1, इज V1 आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अशा प्रकारचे कॉमेंट्री करताना देखील जे वाक्य वापरले जातात त्यामध्ये देखील सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, साधा वर्तमान काळ, त्याची व्याख्या, त्याची रचना, कर्त्यानुसार क्रियापदाला यस यस कसा प्रत्यय लागतो याची माहिती आपण अभ्यासली. सोबतच साध्या वर्तमान काळाचे 9 प्रकारचे उपयोग देखील आपण पाहिलेले आहेत. आता काही प्रॅक्टिस एक्झाम्पल आपल्याला इथे पाहायचे आहे. बघा, एक्झाम्पल नंबर 1 दिला आहे, आय डेकोरेट द पिक्चर. आय सब्जेक्ट, डेकोरेट V1, द पिक्चर ऑब्जेक्ट आहे. आता सर्वसाधारणपणे जे कर्ते आहेत, ज्या कर्त्यानुसार साध्या वर्तमान काळात कमी अधिक प्रमाणात बदल होतो हे आपल्याला इथे पाहायचं आहे. बघा, कर्ता आय असताना V1 मध्ये काही बदल होत नाही, यू असताना देखील कुठेच बदल होत नाही, वी असताना देखील इथे कुठलाही बदल होत नाही. परंतु जेव्हा कर्ता ही असतो तेव्हा डेकोरेटला यस प्रत्यय लागला, जेव्हा कर्ता सी असतो तेव्हा डेकोरेटला यस प्रत्यय लागला, जेव्हा करता इट असतो तेव्हा डेकोरेटला यस प्रत्यय लागला, जेव्हा करता श्याम आहे तेव्हा देखील डेकोरेटला यस प्रत्यय लागलेला आहे, जेव्हा करता प्लुरल आहे, अनेक वचने आहेत, तेव्हा मात्र काहीच बदल होत नाही, जेव्हा करता दे आहे तेव्हा देखील इथे कुठलाही बदल होत नाही. त्यामुळे यस इयस हा कधी लागतो हे आपण जर पाहिलं तर सी, ही, इट आणि सिंग्युलर नाउन हे करते असताना साध्या वर्तमान काळात यस यस लागतो. याचा अधिक चांगला सराव करण्यासाठी, हे पक्क आपल्या लक्षात राहण्यासाठी तुम्हाला एखादा एक्झाम्पल दिला असेल तर या एक्झाम्पलला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 करते जोडून आपल्याला त्याचा सराव करावा लागेल. तेव्हाच यामधला फरक आपल्याला चांगल्या प्रकारे कळेल. म्हणून खाली काही एक्झाम्पल दिले आहेत. ज्या प्रकारे इथे ह्या एका एक्झाम्पलचं तुम्हाला 9 वाक्यात रूपांतर करून दाखवलेलं आहे कर्त्यानुसार, तसाच क्रियापदामधील बदल देखील तुम्हाला इथे सांगण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणेच तुम्हाला पुढील जे एक्झाम्पल दिले आहेत या एक्झाम्पलला 9 प्रकारे प्रत्येक एक्झाम्पलला 9 प्रकारे तुम्हाला याला लिहून पाहायचं आहे आणि याचा सराव करायचा आहे. तर दुसरं वाक्य आहे, आय इन्व्हाइट द गेस्ट. इथे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट इथे दिसतोय. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, आय सब्जेक्ट इम्प्रूव्ह V1 द कंडिशन ऑब्जेक्ट. पुढचे वाक्य आहे, आय वर्क इन द फार्म डेली. आय सब्जेक्ट वर्क V1 इन द फार्म डेली ऑब्जेक्ट. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, आय सेलिब्रेट इंडियन फेस्टिवल. इथे देखील सब्जेक्ट सेलिब्रेट V1 इंडियन फेस्टिवल ऑब्जेक्ट. आता या प्रत्येक एक्झाम्पलला आय हा कर्ता जोडून आपण हे वाक्य केलेलं आहे. तर आता आय हा कर्ता काढून त्याऐवजी वी, यू, ही, शी, इट, श्याम, बॉईज, त्यानंतर दे अशा प्रकारचे कर्ते लावून आपल्याला 8 वाक्य प्रत्येक वाक्याचे करायचे आहे. म्हणजे एक ऑलरेडी दिलेले आहे आणि 8 वाक्य एवढे कर्ते बदलून करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वाक्याचे 9 एक्झाम्पल्स पाहायला मिळतील. मग एक लक्षात ठेवायचं आहे की इथे कर्ता ही घेतला की यस किंवा इयस पैकी काय लागतो हे आपल्याला पाहायचं आहे. कर्ता सी असेल तरी यस किंवा इयस पैकी कोणता प्रत्यय लागतो हे लक्षात घ्यायचं आहे. कर्ता इट असेल तरी यस किंवा इयस पैकी कोणता प्रत्यय लागतो ते पाहायचं आहे. आणि कर्ता श्याम म्हणजे सिंग्युलर नाउन असेल
तर तिथे देखील यस किंवा यस पैकी कोणता प्रत्यय लागतो हे आपल्याला या 4 कर्त्यासमोर लक्षात घ्यायचं आहे. बाकीचे जे 4 कर्ते आहे यासमोर यस काही प्रत्यय लागणार नाही. इथे ॲज इट इज बाकीचं वाक्य कायम राहील. तर या 4 एक्झाम्पलचा या वरील एक्झाम्पल प्रमाणे 9 एक्झाम्पल तयार करून तुम्हाला सराव करायचा आहे, जेणेकरून सिंपल प्रेझेंट टेन्सचा पूर्ण अभ्यास तुमचा झालेला असेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण साधा वर्तमान काळ, त्याचे उपयोग, त्या साध्या वर्तमान काळातील वाक्याची रचना आणि उदाहरणांसह ह्या सगळ्यांचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. आशा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला चांगल्या प्रकारे कळला असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबून जाऊयात. थँक्यू.